ए सॅम, यांना 5 सामान्य आणि मला एक स्पेशल, आणि सगळ्यांना जरा मिरची भजी वगैरे आण, माझ्याकडनं ट्रीट. ओके ओके ओके. ए पण तो ऍश कुठे आहे? काय आसू 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 नको, आसू कुठे आहे? हो, जोक केला त्यांनी. ऍश म्हटलं रे. ऍक्च्युली ना त्याचे हेअर पिंक आणि पर्पल झाले म्हणून ना तो शाय फील करतोय बाहेर यायला. जहर है के प्यार है तेरा चुम्मा. क्या जुल्फे हैं या काली घटा. ओ माय गॉड. आशा, रंग उडाला केसांचा? हो, रंग उडाला. घासून घासून धुतले, फक्त आता बाथरूमचा कलर जरा चेंज झालाय, तर स्कॉलर याच्यात जरा धुवून घेऊ. खातोय मार. मला माहिती होतं टेम्पररी कलर्स होते. मिरची भाजी आली, मिरची भाजी आली, मिरची भाजी आली जिया हो. मिरची भाजी आली, मिरची भाजी आली खावा हो. वा वा, मिरची भजी स्पेशल. हा हा हा, वा वा वा. काय कैवले पार्टी का? तुला काळे केस आले ना म्हणून. मला ना मिरची भयंकर आवडते. अरे मुंबईत कोणी तिखटच खात नाही. आमच्या अकोल्याला या, माझे बाबा ना जेवणाच्या ताटात कंपल्सरी तळलेली मिरची घेतात. हे हो रे, ही रेश्मा स्वयंपाक करायला लागल्यापासून केवढी मिरची खातो ना आपण माझ घरात. याच्या आधी एवढी मिरची नाही खायचो आम्ही. काय रेश्मा, एवढी मिरची घालतेस तू भाजीत, आमटीत. मला एक सांग, ही मिरची भारतात कधी आली माहितीये का तुला? कधी? 16व्या शतकात. काही नाही, 400 वर्षांपूर्वी वगैरे आली. वा वा. आत्ताच म्हणजे. आता म्हणजे अकबराच्या काळात मिरची नव्हती? पोर्तुगीज लोकांनी आणली ना भारतात मिरची. म्हणजे ते फुटबॉलवाले? हा. तर काय झालं माहितीये का, 3000 BC मध्ये. अच्छा, म्हणजे 3000 BC म्हणजे ते डायनोसॉर होते वगैरे ते. डायनोसॉर आता पण आहेत. जुरासिक पार्क नाही पाहिला तू? जोक केला मी. त्याचं काय आलं, 3000 BC मध्ये फक्त मेक्सिकोत होती मिरची. पण मग हा होता ना कोलंबस, तो गेला होता तिकडे. मग त्यांनी साऊथ अमेरिकेतनं इथे युरोप मध्ये आणली मिरची. त्यानंतर काय झालं, वास्को ड गामा भारतात आला होता ना. वास्को ड गामा तो गोवावाला ना. क्या बात आहे यार, काय जनरल नॉलेज आहे. परफेक्ट. तो वास्को ड गामा भारतात आला आणि त्यांनी बघितलं की ह्याला राव इकडची लोक त्याला गोड गोड बोलतात. मग तो यांना जर आपण मिरची देऊ, तर आता भारतीयांचं कसं असतं, एखादा फॉरेनर म्हणला की हा आयटम कडक आहे तर आपल्याला लगेच भारी वाटतं ना. मग आपली लोक म्हणली अरे हा आयटम तर लय भारी आहे रे, मिरची खायला पाहिजे. मग आपल्या लोकांना मिरची आवडायला लागली. आणि आता आपल्या देशात सगळ्यात जास्त मिरच्या पिकवतात अख्ख्या जगात. आणि या जगात सगळ्यात जास्त मिरची ही माझघरात खाल्ली जाते. क्या बात आहे. त्याला कमाल आहे ना. पण कोण कधी कसं कुठून येतं आणि इथलं होऊन जातं. तुमच्या लक्षात आलंय का, रेश्मा म्हणजे आपल्यातली मिरची आहे. म्हणजे आपण आता तिच्याशिवाय काय इमॅजिनच नाही करू शकत. गोड गोड बोलणारी अकोल्याची मिरची. हे घे खा. बर, मिरची कधी आली हे कळलं, बाकीच्या भाज्या कशा आल्या? अरे म्हणजे हे सुजयचं घर आहे, म्हणजे सुजय होताच, पण तुम्ही सगळे कसे आलात? सुजय नव्हता काही, मी होते. मी काय? अगं पण हे सुजयच्या काकांचं घर आहे ना. तर स्टोरी आहे. इथली मूळ रहिवाशी मी आहे, मी. मग नंतर काही काळानंतर आपले ब्रिटिश अधिकारी सुजय साठे इथे आले आणि इथे त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं. कसं? फ्लॅशबॅक. असं नको, असं. चलो चलो चलो, जल्दी, लेट हो रहे. क्या तुम लोग यार, सब ले लिया, हो गया पैकिंग प्रॉपर. मीन ऑल विल मिस यू डिअर. मला अजून नवीन घर नाही मिळाले. अगं अशी काय करतेस? मिळेल ना, अजून 3 दिवस आहेत, आरामात मिळेल. काय तू पण 3 दिवस
ए ऐक, मला 3 दिवसात घर नाही मिळालं तर? अगं अशी काय करतेस? मिळेल ना. मला इकडे एकटी. देन यू विल बी द क्वीन ऑफ द हाऊस. एन्जॉय कर. भाडं कसं परवडणार आहे? हा? काय? बाय डिअर, टेक केअर, लव यू, Bye, love you. टेक केअर, बाय, बाय. चल बाय. बाय बाय. बाय. चला चला. ओके, हा बाय. बाय. टेक टेक केअर गर्ल. बाय, आय मिस यू. बाय. खोटारड्या. एवढं होतं तर मग मला न्यायचं ना तुमच्या बरोबर, का नाही नेलं? कारण आम्हाला असं वाटायचं की आम्ही मुलीसोबत नाही, मुलासोबत राहतोय. आणि कसं आहे ना मिनल, तसंही तुला आमच्या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो नाही का? सो नाव एन्जॉय. यू आर द क्वीन ऑफ द हाऊस. टेक केअर. बाय द वे, माझी चावी द्यायची राहिलेली. घे. बाय. मी पण सतत हेच करायचं का? ए, तो बॉबी आहे ना, त्यांनी मला मेसेज केला. त्या मुलीने ना माझ्याकडे असं बघितलं. ए, मी ना हे शॉपिंग केलं. कसं आहे? तिचा फॅशन सेन्स किती घाणेरडा आहे ना, मला अजिबात आवडत नाही. आणि ही नेल पॉलिशची शेड, शेड चांगली आहे, पण म्हणून मी सतत हेच करायचं का? जा, आता तर जाच तुम्ही. जा, मला नको नको मला तुम्ही. आता मी माझं घर शोधणार. बस 3 दिवस, बरोबर 3 दिवस. आता काही झालं ना तरी 3 दिवसात मी माझं स्वतःचं नवीन घर शोधणार. मिशन घर. हॅलो. मिस्टर साठे. हा बोला मिस मिनल. मिळालं ना घर तुम्हाला? नाही, त्याचं काय झालं ऍक्च्युली. अहो 3 दिवसांची मुदत संपली आहे तुमची. तुम्हाला घर सोडावं लागेल आता. असं प्लीज करू नका, प्लीज. मी नक्की शोधीन घर. मला 1 आठवड्याची मुदत द्या फक्त, नक्की. हे बघा, मला हरकत नाहीये, म्हणजे जर तुम्हाला हरकत नसेल तर. म्हणजे काय आहे, माझा पुतण्या पुण्याहून मुंबईला राहायला येतोय सुजयसाठी. तो असताना तुम्ही राहू शकत असाल तर ओके, म्हणजे तुम्ही हवं तर बोलून घ्या त्याच्याशी. ओके. कधी येणार आहे तो? आजच. आज? हो. हॅलो हॅलो मिस मिनल. ओके. हां ओके. लेडीज. ये ये ये. ये ये, तुझंच घर समज. ये ये, बस ना. हा, तू म्हणशील मी कोण? माझं नाव मिनल. मी जास्त ओळख वगैरे वाढवायच्या फंदात पडायचं नाही, कळलं का?
काही गरज नाही, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. मला कराटे येतं, तुला येतं? नाही, पण शिकायची तयारी आहे. काही गरज नाहीये. मी आठवडाभर इथे राहणार आहे. तुझ्या काकांची माझं बोलणं झालेलं आहे, कळलं? तोपर्यंत नीट राहायचं, नाटकं करायची नाहीत. नाही, नाटक करतच नाही मी. पण ते एक प्रश्न विचारू का? काय? घरात काही खायला असेल का? घर चांगलं आहे, विजेचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही. मोबाईल घेतला, नवीन चार्जिंगला लागते. आणि ते कपडे वाळत घालायला दांडी कुठे आहे का? आणलेत कपडे. आणि ते संडास आत्ता दिलंय खायला. तुझ्या घराच्या मालकाचा भातचा पुतण्या कोणी अस, रोज रोज मिळणार नाही. स्वतःच स्वतः करून घ्यावं लागेल. चालेल. अजून मिळेल का? पुण्यात खायला मिळत नाही का? कोण कोण कुठे चाललाय? ते हे काय 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 काकाचं घर वाटलं का? हो हो काकाचंच घर वाटलं. नाही म्हणजे आहे माझ्या. मी सुजय साठे, काकाचंच घर आहे माझ्या. सरका सरका. रे बघ बघ, हा तुझ्या काकांच्या घराला याच्या काकांचं घर म्हणतोय आणि तू खात बसलाय. काय रे? एक 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 मिनिट. हे बघा, मी मी हे माझं घर आहे. आय मीन मी सुजय साठे अहो हे बघा, मारू नका, पण मी अशी दादागिरी चालवून घेणार नाही. कोण रे तू? हा, तू कोण? मी आशुतोष शिवलकर. मी घर शोधतोय. मला कळलं इकडे जागा आहे म्हणून इकडे आलो होतो. तर तुम्ही म्हणले तुझंच घर समोर, मग खायला दिलं. एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा. हे जिव्हाळ्याच्या आम्हाला नकोय कोणी इकडनं. निघ. अरे बापरे, हे दुसलेत का? घुसखोर. निघ इकडनं. निघ. लांब लांब. अहो जा तुम्ही. लांब जा. जा. ए निघ इकडून. आम्हाला नकोय कोणी रूममेट. चल हुर. प्लेट आपली आहे. एक घास राहिलाय तो. प्लेट ठेव. खाली ठेव. इकडे ठेव. लवकर ठेव. चल निघ इकडनं. हुर. चल. हुर. हा, आल्या मी करतो ते. हे या. माफ करा, पण तुमचं सामान तुम्ही आवरलेलं दिसत नाही. नाही, काका म्हणाला होता आज फ्लॅट सोडणार आहात तुम्ही. माझं झालंय बोलणं काकांची. अच्छा. 1 आठवडा मी इथेच राहणार आहे. का म्हणजे काय? महिन्या अखेरपर्यंतचं भाडं मी भरलंय आणि मला अजून दुसरी रूम मिळालेली नाहीये. मग नंतर राहा तुम्ही आरामात, नो टेन्शन. अच्छा. पण तू सॉरी, तुम्ही सगळं परत सांगायचं. मी मिनल. एवढीच ओळख पुरेशी आहे. जास्त ओळख वगैरे वाढवायच्या फंदात पडायचं नाही. हा, नाहीतर मायाशी गाठ आहे. मला कराटे येतं. तुला येतं? नाही, पण मला क्रिकेट चांगलं खेळता येतं. माझे बाबा DCP होते. हो, माझे बाबा बँकेत होते. माझे काका नगरसेवक आहेत. माझे काका ते माहितीच आहेत तुम्हाला. माझा मामे भाऊ मिलिटरीत होता. अच्छा. माझी एक आत्ते बहीण NCCत होती. काय? मला वाटलं आपण ओळख वाढवतोय. काही गरज नाहीये. एवढी ओळख पुरेशी आहे. फक्त आठवड्याभराचा प्रश्न आहे. नंतर मला काही गरज नाहीये. मी आज झोपीन, तू इथे झोप. सरक. हो. सरक. हं? या घरात एक साधं टेबल सुद्धा नाहीये.
जरा अशी त्याला हकललं एकदा. एकदा. काही आत्ताची स्टोरी सुरू झाली, अजून खूप आहे. अरे अभी तो पार्टी बाकी है, ये तो शुरुआत है. तुला माहितीये का सुजय कसा दिसायचा? त्याला मिशी होती, बावळट नंबर 1 होता. शी या कॉलर नाही तर आता बोलून घे त्याला. आणि तू काय तेव्हा जॅकलिन फर्नांडिस दिसायची का? मला सांगतो, ही जी मीनल आहे ना, ही आता आपल्याला एवढे बच्चन देते, ए भेंडी वगैरे करते. ही मीनल तेव्हा या बावळट सुजयला घाबरायची. सुजयला घाबरायचे. दारामागे काठी ठेवायची, पर्स मध्ये मिरचीची पावडर ठेवायची. सुजयला घाबरून ना, इमॅजिन, सुजयला घाबरून. एक्सक्यूज मी सुजयला घाबरायचे? हो, मला सुजयने सांगितलंय. खोटारडा येतो. अजिबात त्याला घाबरायचे नाही मी. उलट मी त्याच्याशी नीट बोलायचे, तोच मूर्खासारखा वागायचा. मग माझं डोकं फिरलं, मी दाखवला त्याला इंगा. काय केलं? काही नाही, साधे साधे सोपे प्रश्न विचारायचे. एकदा मी काय केलं, आपल्या खिडकीजवळ नेलं त्याला आणि त्याला विचारलं, सांग ना सुजय, इथून जर तू खाली पडलास तर तुला बॅलन्स करता येईल का? आणि अजून एकदा त्याला विचारलं, सुजय तुला 360 डिफेन्स येतो का? झालं, टरकली त्याची. तर तुला घाबरला असेल खाली फेकून देशील म्हणून. साधं लॉजिक आहे. आता मला सांग, त्यांनी जर मला काही केलं असतं तर मला कळायला नको का तो किती स्ट्रॉंग येते? हा यार मीनल, तो सुजय, आपला सुजय, तो कसं कोणाला हार्म करू शकतो यार कधी? अरे पण तो आत्ता आपला झालाय, तेव्हा ओळखत नव्हते ना मी त्याला. मग अगं पण तो सुजय आहे, म्हणजे सुजय अनोळखी असला ना तरी त्याची भीती वाटणार नाही. असं नाहीये, भयानक विचित्र वागायचा तो. तुला माहितीये का, घरामध्ये एकटाच कोपऱ्यात बसून खायचा लपून लपून. आणि घरातल्या बॅग्स होत्या ना, त्याला कुलूप लावून ठेवायचा. एवढं सगळं होतं तर मग कशाला राहायची त्याच्याबरोबर? हा, कशाला राहायची? अरे नाहीता चहा मिळत असेल ना सकाळचा. आयता. थँक्यू. उद्यापासून मी करीन नाश्ता, म्हणजे गेले काही दिवस तूच करतोयस ना. नाही, इट्स ओके. म्हणजे अगदी तू नाश्ता नाही बनवलास तरी चालेल, पण कांदे चिरून देत जाशील का प्लीज? काय ते अजून मला नीट जमत नाही. म्हणजे इस्त्रीच्या कपड्यांच्या घड्या घालण्याचं जसं एक टेक्निक असतं, तसंच कांदे चिरण्याचं पण एक शास्त्र असणार. शास्त्र? कांदा चिरायचं का शास्त्र असणार? एकतर सरळ चिरतात, नाही तर आडवा. असं कसं म्हणतेस तू? जसं प्रत्येक थिअरीचं एक प्रॅक्टिकल असतं, तसंच प्रत्येक प्रॅक्टिकलची एक थिअरी पण असते. नाही पण प्रत्येक वेळेला थिअरी कळली की प्रॅक्टिकल कळलंच किंवा प्रॅक्टिकल होईलच असं नाही ना. म्हणजे बघ, सपोज असं सांगितलं असेल थिअरीमध्ये हा, की पोह्यातले शेंगदाणे तेलात साधारण अर्धा मिनिट परता, पण ते प्रॅक्टिकल मध्ये शिजलेच नाहीत तर? 1 मिनिट. 1 मिनिट. तू म्हणतेस ते बरोबर आहे. काय काय ठरलं तुझं? देईन रे चिरून कांदा, जमेल तसा दे. नाही ते नाही, घराचं. ते ऍक्च्युली अजून नाही मिळालंय घर, म्हणजे शोधतीये, पण अख्खं घर परवडत नाहीये आणि शेअरिंग मध्ये मिळत नाहीये. आणि नाही, ऍक्च्युली मीच म्हणणार होतो, तुझी काही हरकत नसेल तर तू इथे राहू शकतेस. काय? थँक्यू यार, खरंच मी तुला अगदी प्रॅक्टिकल थिअरी सगळं गंगाजल शिंपडून तुला रोज कांदा चिरून देईन. थँक्यू सो मच. ओके ओके. हे घे. हे काय? काही नाही, महिन्याचं घर भाडं आणि हा खर्चाचा हिशेब अर्ध अर्ध वाटून घेऊया ना आपण दोघं. उद्यापर्यंत दिलेस तरी चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. चहा घेणार आहेस? अर्धा अर्धा घेऊया.
अगं पण हे घर तुझ्याच्या सख्ख्या काकांचं असून ते त्याच्याकडून भाडं घेतात, मग तुमच्याकडून का नाही घेणार? त्यात तो सुजय आणि त्यात तो कंजूस बक्कीचूस. ए नाही रे नाही, पण बदललाय रे आपला सुजय, खरंच बदललाय. म्हणजे बघ ना, माझ्याच बर्थडेला मला गिफ्ट दिलं त्याने आणि कॉन्ट्रीब्युशन पण नाही मागितलं रे अजून. त्याची आठवण नको करून देऊ, मी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं राहिलोय, तो मागे लागले माझ्या. अच्छा, म्हणजे तुझ्याकडनं नाहीये का ते गिफ्ट? आहे. नंतर कोण आलं? म्हणजे मिनल आली, मग सुजय आला, मग कोण आलं? वादळ. अच्छा आहे ना. मी. अय्या गब्बू वादळ. हे घरामध्ये एकटाच कोपऱ्यात बसून खायचा लपून लपून. आणि घरातल्या बॅग्स होत्या ना, त्याला कुलूप लावून ठेवायचा. एवढं सगळं होतं तर मग कशाला राहायची त्याच्याबरोबर? नाहीता चहा मिळत असेल ना सकाळचा. आयता. नंतर कोण आलं? म्हणजे मिनल आली, मग सुजय आला, मग कोण आलं? वादळ. अच्छा आहे ना. मी. अय्या गब्बू वादळ.